तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चेन स्टिच स्क्वेअर शेपमध्ये कशी करायची आहे किंवा वेगवेगळ्या शेप्समध्ये चेन स्टिच कशी काढायची असते। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। सगळ्यात पहिले व्हाईट पेन्सिलने कापडावरती एक स्क्वेअर काढून घ्या आणि या टोकापासून चेन स्टिच करायला सुरुवात करा। चेन स्टिचची लाईनमध्ये प्रॅक्टिस करून झाल्यानंतर आपल्याला वेगवेगळे शेप्स चेन स्टिचमध्ये कसे कव्हर करायचे हे पाहायचं आहे। त्यात सगळ्यात पहिल्यांदा स्क्वेअर कसा करायचा ते आपण पाहणार आहोत। तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढीच तुमची चेन स्टिच परफेक्ट येणार आहे, अगदी बारीक आणि फिनिशिंग पण खूप छान येईल। त्यासाठी लाईनमध्ये 2 ते 3 लाईन्सचे पहिले प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर स्क्वेअर शेप करायला घ्या। आता या कॉर्नरला आल्यानंतर फिनिशिंग परफेक्ट येण्यासाठी आपल्याला एक छोटासा टाका लाईनच्या बाहेर घ्यायचा आहे या साईडला आणि त्यानंतर पुढे कंटिन्यू चेन स्टिच करत राहायचे। अशा पद्धतीने बाहेरच्या साईडला एक छोटासा टाका घ्यायचा आणि तिथून पुढे कंटिन्यू चेन स्टिच करत राहायचं। प्रत्येक कॉर्नरला गेल्यानंतर आपल्याला अपोजिट साईडला एक छोटा टाका करून मग पुढे कंटिन्यू स्टिच करायचं, म्हणजे की फिनिशिंग चांगली येईल आणि स्क्वेअर शेपमध्ये अगदी व्यवस्थित दिसेल। परंतु सर्कल किंवा जे राऊंड शेप असतील त्याच्यामध्ये आपल्याला असं करण्याची काही गरज नसते। फक्त जिथे जिथे पॉईंट्स येतील किंवा कॉर्नर्स येतील तिथेच फक्त आपल्याला एक छोटासा टाका बाहेरच्या साईडला घ्यायचा असतो आणि तिथून पुढे कंटिन्यू स्टिच करत राहायचं असतं। आता आपला स्क्वेअर झालेला आहे आणि आपल्याला एंड नॉट द्यायची आहे। त्यासाठी शेवटचा टाका थोडा एक्स्ट्रा बाहेर काढायचा आणि त्याच्या आधीच्या टाक्यातून आपल्याला सुई घालायची आहे। त्यानंतर हा जो समोर आलेला धागा आहे तो पुन्हा सुईच्या टोकाखाली धरायचा आहे आणि खालचा जो धागा आहे कापडाचा तो ओढून आपल्याला इथे नॉट द्यायची आहे। ही पहा, नॉट तयार झाली आणि आपली चेन लॉक झालेली आहे। ही आता उकलणार नाही आणि आपला स्क्वेअर पण कंप्लीट झालेला आहे। अशाच पद्धतीने काही स्क्वेअर, सर्कल आणि ट्रायंगलची प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला पण
चेन स्टिच अगदी परफेक्ट जमेल. अशा पद्धतीने कापडावरती सर्कल, स्क्वेअर, ट्रायंगल ड्रॉ करून चेन स्टिचची प्रॅक्टिस करा. तुमचा हातही बसेल आणि चेनसुद्धा परफेक्ट होईल. याच पद्धतीने काही लेटर्स किंवा काही शेप्स किंवा काही डिझाईन्स कापडावरती ड्रॉ करून त्या चेन स्टिचची प्रॅक्टिस करा. वेगवेगळे लेटर्स, अक्षरं हे सुद्धा तुम्ही चेन स्टिच करून प्रॅक्टिस करू शकता. त्यामुळे तुमचा हात बसेल आणि फिनिशिंग चांगली होईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आरी वर्कमध्ये जे बीड्स किंवा जे कुंदन, मोती यूज करतात तर ते कसे आपल्याला स्टिच करायचे आहेत हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पाहत रहा. धन्यवाद.